सरकारमध्ये आहात तुम्ही कसे काय असं आंदोलन करता म्हणतात? मग आम्हाला सरकारने हे नाही सांगितलेलं? आंदोलन नाही, जे रुग्ण येत आहेत इथं ट्रॅफिक जॅम होतोय असं म्हणतोय. विचार का नाही केला त्यांनी? जी काल लेडीज गेली तडफडत होता रुग्ण, तेव्हा कुठे गेली होती? यांची संवेदना कुठे गेली होती? रुग्ण तडफडत असताना त्याचा जीव गेला. दाखल झाला आहे. कालच्या त्या रुग्णाची जबाबदारी का घेतली नाही मग हॉस्पिटलने? पण आता प्रशासन म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू शकता, तुमचे उपमुख्यमंत्री आहेत. आमच्या शिंदे साहेबांची शिकवण आहे, जर कुठे अन्याय होत असेल ना तर तिथून शिवसैनिकांनी पेटून उठायचं. आणि या ठिकाणी धर्मादायच्या नावाखाली जनतेची लूटमार चाललेली आहे. आम्ही यंदा सोडणार नाही जोपर्यंत त्या संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही. अगदी म्हणून कल्याणकर साहेबांकडून आणि आंबेडकर साहेबांकडून समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ती समिती चौकशी करून या ठिकाणी कारवाई करणार आहे. अगदी प्रशासन देखील आता या ठिकाणी कारवाई करताना दिसत आहेत. मात्र काही शिवसैनिक या ठिकाणी आहेत, त्यांना प्रॉपरली आता बाजूला घेण्यात आलेला आहे. रस्ता पूर्णपणे खुला करण्यात आलेला आहे. पोलीस पूर्ण ट्रॅफिक या ठिकाणी स्मूथ होईल या ठिकाणी लक्ष देऊन आहेत. मात्र ज्या पद्धतीने प्रशासन म्हणजे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून रुग्णांना उपचार दिले जात आहेत,